व्यक्तीच्या सुखसमृद्धीसाठी हिंदू धर्मात अनेक व्रतवैकल्य सांगितलेली आहेत. त्यातील एक म्हणजे पशुपती व्रत. पशुपती व्रत हे देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पशुपती व्रत करताना कोणते नियम पाळावेत, म्हणजे ज्याला हे व्रत करायचं आहे त्याने व्रताच्या दिवशी नक्की कोणते नियम पाळावे जेणेकरून व्रत करताना त्याच्याकडून कोणतीही चूक होणार नाही आणि केलेल्या व्रताचं पूर्ण फळ मिळेल. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. व्हिडिओ पूर्ण पाहिलात तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा श्री शिवाय नमस्तुभ्यम. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. बरीच मंडळी पशुपती व्रत अतिशय भक्तिभावाने करताना दिसतात. सुरुवातीला आपण पशुपती व्रताचं अगदी थोडक्यात महत्त्व जाणून घेऊया, जेणेकरून प्रत्येकाला कळेल की या व्रताला एवढं महत्त्व का आहे. शिवमहापुराण आणि रुद्रपुराणात पशुपतीनाथांची कथा आणि पशुपती व्रताचं महत्त्व अतिशय व्यवस्थित पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. मान्यतेनुसार जो भक्त पशुपतीनाथांचं व्रत करताना भक्तिभावाने त्यांची व्रतकथा सुद्धा ऐकतो त्याची सर्व पापं नष्ट होतात आणि त्याला अपार सुख सुद्धा प्राप्त होतं. हे व्रत भगवान महादेवांना अतिशय प्रिय आहे. पौराणिक कथेनुसार एक काळ असा होता की त्यावेळेस भगवान शिवशंकरांनी चिंकाराचं रूप घेतलं होतं आणि ते निद्रा ध्यानामध्ये मग्न होते. त्याचवेळी राक्षसांनी तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला होता. त्यामुळे सर्व देवतांनी महादेवांना मदतीचं साकडं घालण्याचं ठरवलं आणि ते महादेवांकडे गेले सुद्धा. सर्व देवी देवतांना आपल्या दिशेने येत असल्याचं महादेवांनी बघितलं, त्यांच्या ते लक्षात आलं आणि त्याच वेळा त्यांनी नदीत उडी मारली. हे पाहून सर्व देवी देवतांनी भगवान शिवशंकरांना प्रकट होण्याची प्रार्थना केली. या प्रार्थनेनं प्रसन्न होऊन भगवान शंकर चतुर्मुख लिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि या चतुर्मुख लिंगाला पशुपतीनाथ असं म्हटलं जातं. तेव्हापासून पशुपतीनाथांची पूजा आणि उपवासाची प्रथा सुरू झाली. या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात. पशुपती व्रत कधी करावं? धार्मिक मान्यतेनुसार महादेवांना समर्पित पशुपती व्रत कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पंधरवड्यामध्ये, म्हणजेच शुक्ल पक्ष असो किंवा कृष्ण पक्ष असो, कधीही तुम्ही सुरुवात करू शकता. कोणताही विशिष्ट महिनासुद्धा तुम्हाला बघण्याची अजिबात गरज नाही. यासाठी तुम्हाला फक्त हेच लक्षात ठेवायचं आहे की हे व्रत आपल्याला सोमवारी करायचं आहे. किती व्रत करावीत? पौराणिक कथा असं सांगते, पशुपतीचं व्रत खूप प्रभावी व्रत आहे. तुम्हाला 5 सोमवार होण्याच्या आधीच तुम्ही ज्या इच्छेसाठी किंवा ज्या मनोकामनेसाठी हे व्रत ठेवलेलं आहे तर तुमची इच्छासुद्धा 5 सोमवारच्या आधीच पूर्ण होईल. इतकं प्रभावी हे व्रत आहे. व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार हे व्रत 5 सोमवार पाळायचं. पण काही जी व्रताची पुस्तकं आहेत, म्हणजे मी जे पुस्तक बघितलेलं आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की समजा तुमचा एखादा सोमवार मासिक धर्म किंवा इतर काही कारणांमुळे जसं सुतक वगैरे येतं तर त्यामध्ये गेलात तर तुम्ही एखादा सोमवार जास्तही करू शकता, म्हणजे 6 सोमवार केले तरी सुद्धा चालतील. आजकाल बाजारामध्ये पशुपती व्रताची भरपूर पुस्तकं मिळत आहेत आणि मी तुम्हाला अगोदर पूजेचा जो काही व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामध्ये सुद्धा असंच सांगितलेलं आहे की तुम्ही 6 सोमवार करू शकता. पण बऱ्याच ताईंनी हा सुद्धा प्रश्न केलेला आहे की 5च सोमवार करतात ताई. तर बघा, तुम्हाला 5 करायचे असतील तर 5ही करू शकता आणि एखादा म्हणजे 6 सोमवार जरी आपण केले तरी कुठे बिघडणार नाही. पशुपती व्रताचे नेमके नियम काय आहेत की व्रत करताना आपण ते पाळले पाहिजे. उपवासाप्रमाणे व्रताचे सुद्धा नियम आहे. उपवास म्हणजे आपण अन्नाचा त्याग त्या दिवशी केलेला असतो आणि व्रत म्हणजे ज्या देवीदेवतांच्यासाठी आपण ही पूजाविधी करतोय तर त्यासाठी नक्की आपण कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. व्रताच्या आदल्या दिवशी तुम्ही तुमचे केस धुवू शकता, कारण सोमवारी केस धुवू नये असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. व्रताच्या दिवशी पूर्णपणे तुम्हाला पवित्रता राखायची आहे. हवं तर तुम्ही जिथे पूजेला जाल किंवा घरी तुमच्या कुणाला मासिक धर्म असेल तर तुम्ही थोडंसं गोमूत्र वगैरे तुमच्या अंगावर शिंपडून गेलात किंवा गुलाबजल शिंपडून गेलात तरी सुद्धा चालेल. सकाळी आणि सायंकाळी तुम्हाला मंदिरात जाऊनच पूजा करायची आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की ही पूजा तुम्हाला घरी शिवलिंग तुमच्या असेल तर तिथे करून चालणार नाही. या पूजेसाठी आपल्याला मंदिरातच जावं लागतं. त्यासाठी तुम्ही तुमच्या आसपासच्या एखाद्या मंदिराची निवड करू शकता की जिथे शिवलिंग आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जर 5 सोमवार करायचेच आहे ना तर मग 5ही सोमवारी तुम्हाला त्याच महादेवांच्या मंदिरात जायचंय.
बऱ्याच वेळा आपल्या आसपास एकापेक्षा जास्तसुद्धा महादेवाची मंदिरं असू शकतात. मग तुम्हाला असे वाटेल की एका सोमवारी मी या मंदिरात गेलो, एका सोमवारी मी त्या मंदिरात जातो. तर असं नाही, मंदिर तुम्हाला एकच ठेवायचं आहे. व्रतामध्ये आपल्याला एकसारखेपणा ठेवायचा आहे. जसं की तुम्ही जर हे व्रत करत असताना विशिष्ट एखाद्या रंगाचे कपडे किंवा विशिष्ट एखाद्या रंगाची साडी नेसली असेल, शक्यतो महादेवांची पूजा, महादेवांची व्रत जेव्हा असतात तेव्हा आपण पांढऱ्या रंगाला जास्त महत्त्व देतो. तर तुम्ही काय करायचं, तसंही आपलं जे काही व्रत आहे ते 8 दिवसांनी येणार आहे. त्यामुळे समजा तुम्ही जर पांढऱ्या रंगाच्या साडीची, पांढऱ्या रंगाच्या शर्टची, म्हणजे पुरुषांनी पांढऱ्या रंगाच्या कपड्यांची निवड केली असेल, जोपर्यंत तुमचं व्रत पूर्ण होत नाही तर व्रत करत असताना तेवढेही सोमवार तुम्हाला तेच कपडे घालायचे आहेत. याचा अर्थ असा नाही की त्याच रंगाचे, म्हणजे माझ्याकडे पांढऱ्या रंगाचे कपडे जास्त आहेत तर मग मी प्रत्येक सोमवारी वेगवेगळे घालेल, तर असं नाही. तुम्ही शक्यतो एकच कपडा, एकच साडी तयार ठेवा आणि तुम्हाला 5ही सोमवारी तेच कपडे घालायचे आहे या विचाराने तुम्ही ते वस्त्र घालायचे आहेत, साडी नेसायची आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही संध्याकाळच्या किंवा सकाळच्या पूजेला जेव्हा मंदिरात जातात तर तुमचं पूजेचं जे काही ताट आहे ते सुद्धा तुम्हाला तेच ठेवायचं आहे. प्रत्येक सोमवारी फक्त पूजेचं जे काही साहित्य असतं, जे आपल्याला शिवलिंगाच्या पूजेसाठी लागतं, तर ते तुम्हाला नवीन आणावं लागेल. बाकी पूजेचं बाकी साहित्य असेल, पूजेचं ताट असेल किंवा व्रताच्या दिवशी आपण जे काही वस्त्र घालणार असू तर त्यामध्ये आपल्याला एकसारखेपणा ठेवायचा आहे. आणि तुम्ही जेवढे सोमवार मंदिरात जाणार आहात या व्रताच्या पूजेसाठी तर वेळसुद्धा एकच ठेवायची आहे. म्हणजे तुम्ही सकाळी पहिल्या सोमवारी जितक्या वाजता गेलात तर तेवढेही सोमवार तुम्हाला तेवढ्याच, म्हणजे त्याच वेळेला तितक्याच वाजता जायचं आहे आणि संध्याकाळच्या पूजेला सुद्धा तितक्याच वाजता जायचं आहे. म्हणजे पूजेची वेळ असेल, पूजेचं साहित्य असेल, पूजेमध्ये आपण जे काही कपडे वापरतो, तर त्या सगळ्यांमध्ये तुम्ही जर एकसारखेपणा ठेवला तर नक्कीच पूजेचं जे काही फळ आहे, व्रताचं जे काही फळ आहे ते तुम्हाला अधिक पटीने मिळेल आणि तुमची इच्छासुद्धा तितक्याच वेगाने पूर्ण होईल. व्रताच्या दिवशी तुम्हाला दिवसा झोपायचं नाही आहे. कोणतंही व्रत जेव्हा आपण करतो तर त्यावेळेस दिवसा कधीच झोपायचं नाही. या व्रताच्या संध्याकाळच्या पूजेलासुद्धा, म्हणजे प्रदोष काळाच्या पूजेलासुद्धा अतिशय जास्त महत्त्व आहे. या व्रताच्या दिवशी आपल्याला अन्नपदार्थ खायचे नाही आहे, दुधाचंसुद्धा सेवन करायचं नाही आहे. चहासुद्धा शक्यतो पिला नाही तरीसुद्धा चालेल, पिलात तर मग कोरा प्यावा लागेल, दुधाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. आणि या व्रताच्या दिवशी आपल्याला फक्त फळंच खायची आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे गरोदर स्त्रिया किंवा वयस्कर माणसं हे व्रत करण्याचा विचार करत असतील तर त्यांनी थोडासा विचार करावा की आपल्याला हे व्रत निघेल का, तरच आपण ते करावं. नाहीतर तुमच्या तब्येतीला ते सहन होणार नसेल तर तुम्ही व्रत करणं टाळलं तरीसुद्धा चालेल. भगवान शिवशंकरांना बेलाची पानं अवश्य अर्पण करा. आणि बेलाची पानं फाटलेली तुटलेली नाही आहेत ना, याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. बऱ्याच वेळा आपण विकत पानं आणतो तर मग ती त्यांनी कधी तोडलेली असतात आपल्यालाही माहिती नाही. आणि बाजारातून आपण जी काही फुलं पानं घेतो तर साहजिक ती व्यवस्थित जास्त वेळ राहावी म्हणून त्याच्यावर पाणीसुद्धा शिंपडलेलं असतं. मग फुलंसुद्धा आपल्याला बहुतेक वेळा जे आहे ते खराब मिळतात किंवा पानंसुद्धा तशीच मिळतात तुटलेली वगैरे. तर व्यवस्थित बघून घ्या आणि खूप जास्तही पानं नेली पाहिजेत असं नाही. एखादं एक पान तुम्ही नेलं पण ते अगदी व्यवस्थित नेलं पाहिजे, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. 5ही व्रत पूर्ण झाल्यावर किंवा तुम्ही 6 करणार असेल तर 6ही सोमवार पूर्ण झाल्यावर तुम्हाला पुन्हा जर हे व्रत चालू करायचं असेल तर मध्ये एखादा सोमवार गॅप द्यायचा आणि पुन्हा सोमवार बघून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता. म्हणजेच काय, जे काही आपल्याला व्रतामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही 5 सोमवार करा किंवा मग काही पुस्तकांमध्ये 6 सोमवारसुद्धा दिलेला आहे, तर तो एक कालावधी आहे, तो पूर्ण करून आपल्याला उद्यापन करायचं असतं. आणि त्यानंतरच आपण म्हणजे परत आपल्याला या व्रताला जर सुरुवात करायची असेल तर मध्ये 1-2 सोमवार गॅप द्या आणि तुम्ही परत सोमवारपासून हे व्रत सुरू करू शकता. सोमवारी सकाळी लवकर उठून तुमचं जे काही स्नान असेल किंवा इतर जी काही कामं असतील ती तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. आणि ज्यांना पहिल्यांदाच हे व्रत करायचं आहे तर त्यांनी पहिल्या सोमवारी व्रताचा संकल्प घ्या आणि नंतरच तुमचं पूजेचं ताट तुम्हाला तयार करायचं आहे.
पूजेचं ताट तयार करून तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जायचं आहे. संपूर्ण शिवपरिवाराची किंवा मग त्या मंदिरामध्ये नक्की फक्त शिवलिंग आहे, तसंही शिवलिंगामध्ये त्यांचा पूर्ण परिवार समाविष्ट झालेला असतो. तर मग फक्त शिवलिंगाची पूजा केली तरीसुद्धा चालेल आणि मंदिरामध्ये जर बाकी देवी देवता असेल तर त्यांचंही तुम्ही दर्शन घेऊ शकता. आता गावाकडे कसं असतं की भगवान शिवशंकरांचं मंदिर आणि म्हणजे किंवा कोणतंही एकच मंदिर असतं आणि त्यामध्येच सर्व देवी देवतांचा समावेश केलेला असतो. थोड्या थोड्या अंतराने सर्व देवी देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या असतात. मग तसंही आपण मंदिरात जातो तर सर्व देवी देवतांचं दर्शन घेतो. तर तुम्हीही ते करायचं आहे. म्हणजे एकाच देवाचं दर्शन केलं असं करू नका, सर्वांच्या पाया पडायला विसरू नका. त्याचबरोबर भगवान शिवशंकरांना बेलपत्र मिठाई अर्पण करा. प्रदोष काळामध्ये या व्रताची पूजा अत्यंत लाभदायक मानली जाते. म्हणूनच प्रदोष काळात सायंकाळी पुन्हा एकदा पूजेसाठी तुम्हाला शुद्ध व्हायचं आहे. म्हणजेच काय, तुम्हाला जर आंघोळ करायची असेल तर तुम्ही आंघोळही करू शकता किंवा मग तोंड हातपाय स्वच्छ धुवून पवित्र अंगाने म्हणजे पवित्र शरीराने आणि पवित्र मनाने तुम्हाला मंदिरात जायचं आहे. पूजेच्या ताटात तुम्हाला पिठाचे, गव्हाच्या पिठाचे किंवा तांदळाच्या पिठाचे कोणतेही घेऊ शकता 6 दिवे तुम्हाला तयार करायचे आहे आणि त्यामध्ये तुपाच्या फुलवाती तुम्हाला लावायच्या आहे. अगदीच तुमच्याकडे तूप नसेल, गाईचं तूप नसेल तर वनस्पती तूप घ्या किंवा तेही नसेल तर तुम्ही तेल घेतलं तरीसुद्धा चालेल. आता प्रत्येकालाच या गोष्टी उपलब्ध होतील असं नाही, कारण तूप जे आहे गाईचं तूप असेल किंवा दुसरं कोणतंही तूप महागच मिळतं आणि प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार यथाशक्तीनुसार व्रत करतो. त्यामुळे खूपच जास्त कष्ट घेऊन किंवा हे नाही आहे माझ्याकडे ते नाही आहे मग मी व्रत करू का नको हा प्रश्न पडतो. तर जास्त ताण तणाव न घेता आपण किती भक्तिभावाने ते व्रत करतोय हे लक्षात घ्यायचं. तर मग ते 6 दिवे तुम्हाला तुमच्यासोबत घेऊन जायचे आहेत. प्रज्वलित तिथे जाऊन करायचे आणि काहीतरी गोड पदार्थसुद्धा मंदिरात न्यायचा. नैवेद्याचे 3 भाग करायचे, त्यापैकी 2 भाग मंदिरात ठेवायचे आणि 1 घरी आणायचा. आणि जे काही 6 दिवे तुम्ही नेतात तर 5 दिवे तिथे प्रज्वलित करायचे आणि 1 दिवा प्रज्वलित न करता घरी आणायचा. आणि घरी आल्यावर पहिल्यांदा तो दिवा तुमच्या मुख्य दाराच्या एका कोपऱ्यामध्ये म्हणजे उजव्या बाजूला लावायचा आणि जो काही नैवेद्याचा 1 भाग तुम्ही घरी आणलेला आहे गोड पदार्थ तो खाऊनच मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 5ही सोमवार किंवा 6ही सोमवार या व्रताचं अशाच पद्धतीने पालन करायचं आहे. आता उद्यापन कसं, सुरुवातीच्या 4 सोमवारी पहिल्या दिवसाप्रमाणे पूजा करायची, 5व्या सोमवारीसुद्धा तशीच पूजा करायची आणि एक नारळ हातामध्ये घेऊन त्याला 5 रंगाचा किंवा मग जो काही आपला लाल पिवळा धागा असतो ज्याला आपण कलावा म्हणतो तर तो 7 वेळा त्या नारळाला गुंडाळायचा आहे. पूजेच्या ताटामध्ये नारळ, 6 तुपाचे दिवे, मिठाई आणि 108 बेलाची पानं असतील तर तेवढी किंवा तुम्हाला जेवढी मिळतील तेवढी पानं आणि फुलं घेऊन भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जायचं. भगवान शिवशंकरांना तो नारळ अर्पण करायचा. शिवमंत्र जो आहे श्री शिवाय नमस्तुभ्यं तर तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे. आणि 108 किंवा तुम्ही जेवढी बेलाची पानं फुलं नेलेली आहेत तर ती सुद्धा शिवलिंगावर अर्पण करायची आहे. घरी येताना तो दिवा आणि नैवेद्याचा 1 भाग तुम्हाला घरी आणायचा आहे आणि ज्या दिवशी तुमचं उद्यापन आहे त्या दिवशी तुम्ही काहीतरी तुमच्या क्षमतेनुसार गरजूंना दानसुद्धा करू शकता. अशा पद्धतीने तुमचं हे उद्यापन अतिशय साध्या सोप्या पद्धतीने होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पशुपतीचं व्रत करत असताना कोणते नियम पाळावेत, कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जेणेकरून आपल्या व्रतामध्ये कोणतीही बाधा येणार नाही, म्हणजे या सगळ्या गोष्टींची माहिती दिली. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी तुमचं व्रत असेल त्यावेळेस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा करायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना काही व्यसन असेल तर त्यांनी ते सुद्धा टाळायचं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे तुमच्याप्रमाणेच कुणाला जर पशुपतीचं व्रत करायचं असेल तर त्यांनासुद्धा या व्रताची किंवा या व्हिडिओतून जे काही नियम सांगितले त्यांची व्यवस्थित माहितीसुद्धा मिळेल. भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.